नमस्ते, राम राम मंडळी. माझं नाव आहे मयुरी आणि मी राहते युरोपमध्ये. तर आज मी चालली आहे बाजूच्या कंट्रीमध्ये, ज्याचं नाव आहे लिथुएनिया. तर लिथुएनियामध्ये माझा भाऊ आणि वहिनी राहते. तर मी आज त्यांच्याकडे चालली आहे. तर बघा, आज रात्री म्हणजे रात्री किती बर्फ पडला होता इथे. तर चालता चालता मला एक काका दिसले. ते त्यांच्या घराच्या बाहेरचा बर्फ साफ करत होते. तुम्हाला माहिती आहे का, युरोपमध्ये काय असतं, बर्फ जेव्हा पडतो ना, तर प्रत्येकाला आपल्या घराच्या बाहेरचा बर्फ साफ करावा लागतो स्वतः, नाही तर फाईन बसते. तर इथे मी आली ट्राम स्टॉपला. ट्राम पाहिली, 2 मिनटात ट्राम होती बस स्टेशनला जायला आणि ट्राम त्या बरोबर वेळेत आली. इकडच्या ट्राम ह्या कधीच लेट होत नाही. एकतर लवकर येतील 1 मिनटं आधी, पण लेट तर कधीच होणार नाही. तो बाहेर सगळीकडे असा बर्फ 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 झाला होता. एवढं सुंदर लॅटविया वाटत होतं, खूप छान. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा बर्फ असतो ना, तेव्हा थंडी कमी वाजते. म्हणजेच काय, किती मायनस टेम्परेचर असलं तरी ते जास्त फील होत नाही, जसं नॉर्मली होतं तसं. तर आता मी पोचली ऑटोस्टाला. ऑटोस्टा म्हणजेच काय, इकडचं इंटरनॅशनल बस स्टॉप. तर इथे सगळीकडे बस जातात इंटरनॅशनली. आणि तुम्हाला आता विचार पडला असेल, तर मी इथे करते काय? तर मी नेहमीसारखं माझं तिकीट विसरून आली होती. म्हणजेच काय, मेलमध्ये माझं तिकीट होतं आणि ते चुकून डिलीट झालं आणि माझ्याकडे काही प्रूफ नव्हता. नशीब तिथे ऑफिस होतं, म्हणून मी पटकन जाऊन त्यांना माझा नंबर वगैरे सांगितला आणि त्यांनी मला तिकीटची प्रिंट काढून दिली. त्या सगळ्या गोंधळीमध्ये माझी ट्रेन म्हणजे मी लेट झाली. तर इथे बस आली होती. बसमध्ये सर्वजण चढत होते. लाईन खूप होती म्हणून वाचली. तर लगेच माझी नजर गेली मागच्या साईडला. तर इथे एक नदी होती, बघू शकता, पूर्ण बर्फाने भरली आहे. म्हणजे रात्री किती बर्फ पडला असेल. तर ही आमची इकोलिन्स डबल डेकवाली. तर ही एवढ्या सर्व कंट्री फिरून जाणार होती. जाता जाता मला ती कंडक्टर दिदी दिसली. तिने माझे सगळे डॉक्युमेंट्स चेक केले आणि म्हणली, जावा आता, तुम्ही जाण्यासाठी रेडी. मग मी पटकन जाऊन माझे सीट पाहिलं. वरच्या डेकमध्ये माझी सीट होती. तर शोधता शोधता मला सीट भेटली. पटकन जाऊन मी विंडो सीट पकडली. माझी विंडो सीट नव्हतीच, फ्रेंड्स लोकांची होती, पण पटकन जाऊन विंडो सीट घेतली. आणि गेल्यानंतर मला भूक लागली. घरचे सर्व म्हणाले होते, जाताना आपण खाऊन जाऊ. पण काय, मी म्हटलं मला भूक नाही. तर नंतर बसमध्ये बसल्या बसल्या मला लगेच भूक लागली. मेन्यू कार्ड बघितलं, एवढं महाग होतं. पटकन मेन्यू कार्ड बंद केलं आणि बॅगेमध्ये मी येताना डब्बा घेऊन आली होती उपम्याचा. पटकन डब्बा खुला खायला चालू केलं, कारण ते खूप महाग होतं, मला परवडणार नव्हतं. तर बसमध्ये जाता जाता मोबाईल घेतला, गेम खेळत बसली पबजी खेळता खेळता माझं लक्ष बाहेर घेतलं. एवढं सुंदर वातावरण होतं बाहेर. इथे बर्फ नव्हता, मस्त ग्रीनरी होती. काही काही भागातच बर्फ पडला होता, थोड्या थोड्या जागेतच, पण मोस्टली सर्व जागा ही ग्रीन होती. तर आमची उतरण्याची वेळ आली होती. तर मी पटकन जॅकेट वगैरे घालायला घेतलं आणि माझा प्रवास संपला बसचा. बघितलं किती आनंद आहे माझ्या चेहऱ्यावर. असणारच, कारण भाऊच्या घरी जात आहे. युरोपमध्ये आपल्या घरचं कोणी असतं म्हणजे असं वाटतं की आपण आईवडिलांजवळ चाललो आहे. आणि मी एवढी खुश होती, बघू शकता. मला असं वाटलं की मी स्वतःच्या घरी चालले. मी माझ्या फ्रेंड्स लोकांना असं दाखवत होती की सगळं माझंच आहे आणि मी इथे पोचली माझ्या घरी. चला, बाय बाय, टाटा.